आज आपण नसरापूर गावामध्ये आहोत. आपल्याबरोबर काही लोक आहेत. आपण त्यांना प्रश्न विचारू. सर, आपलं नाव काय? सतीश पवार, नसरापूर. आता आपण पाहताय की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत. तर काही उमेदवार आयात केलेले आहेत असे जनतेतून सूर उमटत आहेत. याच्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? आता आयात ह्या गोष्टीवर बोलायचं म्हटलं, आता प्रत्येक उमेदवार हा आयातच असतो. पुण्यामधले बहुतांशी नगरसेवक हे बाहेरून येऊनच पुण्यामध्ये स्थापित झाले. आयात ह्या प्रश्नावर आता बोलण्यासारखं भरपूर आहे, पण त्या गोष्टीवर न बोललेलं चांगलं. प्रत्येकाला अधिकार आहे दिलेला. कुणी कुठे इलेक्शन मतदानाला उभं राहू शकतं निवडणूक प्रक्रियेमध्ये. पण जनता त्यांना मान्य करेल? ज्याचं जसं कार्य असेल त्या भागामध्ये फिरतात. काही आता शिक्षण संस्थेच्या माध्यमातून, काही आपापल्या व्यवसायाच्या माध्यमातून, ज्याचा जसा संपर्क असेल त्या पद्धतीत जनता स्वीकारणार. आता आपण पाहतोय की काही उमेदवार महिलांना देवदर्शन यात्रा असतील, फिरायला असेल किंवा होम मिनिस्टर सारखे कार्यक्रम असतील, अशा कार्यक्रमांनी घेत आहेत. तर तुम्हाला काय वाटतं, त्याचा मतदानाला काही उपयोग होईल त्याचा? नाही, आता असं बोलायचं म्हटलं तर जनता आता बऱ्यापैकी शून्य आहे. कुणी आता एवढं अडाणी राहिलेलं नाही की प्रलोभनांना बोलतापांना बळी पडून कुठं होम मिनिस्टर म्हणा, कुठे देवदर्शन अशा गोष्टींना बळी पडून मतदान करेल. ह्या गोष्टीकडे बऱ्यापैकी मला असं वाटत नाही वैयक्तिक की त्या गोष्टीचा फरक पडेल. जो तो आपापल्या मताप्रमाणे, आपल्या रिलेशन प्रमाणे, आपल्या आवडीप्रमाणे मतदान हे होणार. आपण पाहतोय की काही उमेदवार फिरत आहेत जनतेमध्ये, पण लोकांचा असा सूर उमटतोय की विकासावर बोलत नाहीयेत. याच्याबद्दल काय म्हणणं आहे? अगदी 100% बरोबर आहे. इथे फक्त फडणवीस साहेबांनी शिंदेना पळवलं, अजित पवारांनी कुठेतरी घोटाळे लपवण्यासाठी बीजेपीत गेले. हे सगळे मुद्दे सगळ्याच निवडणुकांमध्ये चालू आहेत. 100% बरोबर आहे की विकासावर कोणी बोलत नाही. आता वैयक्तिक नसरापूरच बोलायचं म्हटलं, इथं रस्त्याची समस्या आहे, वैयक्तिक गावची कचऱ्याची समस्या आहे. त्याबद्दल कोणतंच तालुक्याचं नेतृत्व कधीच काहीच बोलत नाही. या गोष्टी बरोबर आहेत की विकासावर बोलणं झालं पाहिजे आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या उमेदवारांकडून प्रामुख्याने ह्या गोष्टीची खात्री राहील की विकासावरतीच भाषणं होतील आणि विकासावरतीच बोललं जाईल. अपेक्षा आहे. बघूया आता येणाऱ्या इलेक्शन निवडणुकीमध्ये काय बोलतात ते. तुम्हाला काय वाटतंय की नसरापूर वेळुज गट आहे आणि नसरापूर गण आहे, याच्यामध्ये कुठला उमेदवार हा जिंकण्याच्या जवळचा आहे किंवा जिंकून येऊ शकतो? आता ज्याचा जसा जनसंपर्क आहे, कार्य आहे, पक्ष ही गोष्ट थोडी बाजूला राहील. तर पंचायत समिती जिल्हा परिषद म्हणजे एक ठराविक लिमिटेड मतदानाचा प्रश्न आहे. त्यामुळे वैयक्तिक गोष्टींवरती लक्ष देऊन जो उमेदवार असेल त्याचाच विजय नक्की होईल इथे. असा कोणत्याही पक्षाचा म्हणून असं सांगता येणार नाही. परंतु वैयक्तिक जनसंपर्कामधला, सामाजिक कार्यामधला उमेदवार जो आहे, रोज जनतेला अवेलेबल होणारा, एनी टाइम, असाच उमेदवार ह्या परिसरातून नक्कीच विजयी होईल. चालेल, धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल. 100% आत्ताचं इलेक्शन महिलांच्या मतदानावरच अवलंबून राहणार आहे. कारण महिलांची शक्ती जर उमेदवाराच्या मागे उभी असेल तर 100% उमेदवार निवडून येणार, याची उमेदवारांना खात्री आहे. पुरुषांचा लोकांना भरोसा नाही, पण का? गॅरंटी नसते ना. म्हणजे मतपरिवर्तन होऊ शकतं पुरुषांचं, महिलांचं होऊ शकत नाही. पण ह्याला विकास म्हणू शकतो का आपण? शेवटी महिलाचं नेतृत्व मागं उभं राहिलं तर विकास कामं होऊ शकतात ना. महिला भांडून कामं करून घेऊ शकतात. तशी पुरुषांची पद्धत नाही. महिला शक्ती पुढं उमेदवारांना झुकावंच लागतं आणि त्यांची कामं त्यांना करावीच लागतात. कारण ते 5 वर्ष सोडणारी टीमच नसती ना, त्यांची एक संघपणा आहे. लाडक्या बहीण योजनेमुळं महिलांना सक्षमीकरण झालेलं आहे, त्यांच्या लक्षात आलंय फायदा तोटा. त्याच्यामुळं ती शक्ती प्रत्येक उमेदवार ती शक्ती आपल्या मागं खेचण्याचा प्रयत्न करणारच. आपण पाहतोय की उमेदवार फिरतायत, पण विकास कामांवर कुठल्या गोष्टी बोलत नाहीयेत. आणि आपण पाहतोय की नसरापूर भाग असेल, या ठिकाणी भरपूर अशी विकास कामं झालेलीच नाहीयेत कित्येक वर्ष. तर याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे?
आताची जिल्हा परिषद विकास कामावर होणारच नाही. हे आता प्रत्येक पक्षाची प्रतिष्ठा आहे. ते त्यांचा उमेदवार निवडून येण्यासाठी विकास कामं सोडून दुसरा मुद्दा धरून उदाहरणार्थ महिलांना देवदर्शन, महिला योजनावर सक्षमीकरण आणि वैयक्तिक पातळीवर गाठीभेटीवरच इलेक्शन जिंकलं जाणार आहे. विकास कामाचा मुद्दा हा यावेळेला इलेक्शन मध्ये राहणारच नाही. तुम्हाला काय वाटतं कुठला पक्ष ह्या वेळेस बाजी मारेल नसरापूर वेळू गटातून? यावेळेला तिरंगी लढत आहे. तिरंगी लढत असल्यामुळे शाश्वती कोणाचीच नाही. अगदी 1500च्या मतांनीच उमेदवार निवडून येणार आहे. तुम्हाला काय वाटतं काम करणारा कुठला पक्ष वाटतो? सध्या काम करणारा पक्ष असा राहिलेलाच नाही. कारण नेमका पक्ष विरोधी पक्ष कुठला आणि सत्ताधारी पक्ष कुठला हे सांगताच येणं शक्य नाही. कारण केंद्रापासून राज्यापर्यंत प्रत्येक पक्षाची मिसळ झालेली आहे. त्याच्यामुळं गाव पातळीवर तर आता वैयक्तिक पातळीवर मतदान होणार आणि प्रत्येक उमेदवाराला तो प्रत्येक घराशी संबंध ठेवूनच निवडण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे निवडून येण्याचा. यावेळेस चेहरा बघितला जाणार की पक्षाचं चिन्ह? चेहरा. तुम्हाला काय वाटतं जुने चेहऱ्यांना संधी द्यायची का नव्या चेहऱ्यांना? नवीन नवीन चेहरे. जुन्यांना आता विसरली लोक. का विसरले का? नवीन पिढी कामाच्या बाबतीत जरा ऍक्टिव्ह मोड मध्ये असते. जुन्यांना कामाचा विसर पडतो. दिलेली आश्वासनं पाळत नाहीत. त्यामुळे नवीन लोकांना कसं पुढची 10 वर्ष त्यांना पुढे घडायचे, त्यामुळे ती कामावर जोर देऊन कामं करून घेणार, असं तुमचं म्हणणं? असं वैयक्तिक माझं मत आहे. आपण नसरापूर गावामध्ये आहोत. सर आपलं नाव काय? प्रदीप शेटे, प्रदीप शेट्टी. आपण कुठल्या पक्षाचं काम करता? शिवसेना, उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे गटाचं काम करतात. तर आपण त्यांना विचारू, आता महाराष्ट्रामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषदेचे वारे फिरू लागलेले आहे. तर आता त्यांना त्या राजकारणाबद्दल विचारू की आता तुम्हाला काय वाटतं की या वेळेस कुठला पक्ष बाजी मारेल किंवा कुठला पक्ष काम करेल आणि कुठला पक्षाचा चेहरा चालेल का नुसता चेहरा चालेल अपक्षाचा? तर ह्याच्यावर तुम्हाला महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल काय वाटतं? अहो तुम्ही जे चेहरा वगैरे जे तुम्ही जे बाकीचे जेवढं विचारलंय हे तर लांबच राहिलं. आता आहे ना सर्वसामान्य माणसाला आतापर्यंतच्या जेवढ्या इलेक्शन्स बघितल्यात, निवडणुका पाहिल्यात, पण इतक्या खालच्या स्तरावर गेलेला कधी निवडणुकीचा स्तर कधी पाहिला नव्हता. आता कुठल्याच संस्थेवर विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नाही. फार निवडणूक अधिकाऱ्यांपर्यंत सर्व मॅनेज आहेत. त्यामुळं मतदान केलं काय आणि नाही केलं काय तर काही फरक पडत नाही. यांनी सर्व अगोदरच हे मॅनेज सगळं सेटिंग झालेलं आहे. तुम्हाला बघा, अहो तुम्हाला उदाहरणं द्यायची म्हणलं तर किती उदाहरणं आहेत. आतापर्यंत जेवढे फॉर्म भरताना बिनविरोध फक्त सत्ताधाऱ्यांचीच येतात. बिनविरोध. विरोधकाचा एक पण बिनविरोध येऊ शकत नाही, का येऊ शकत नाही. अहो अधिकारी मॅनेज आहेत. फॉर्म गाळ करणे, कुठं काय हे करणे, म्हणजे अनेक आहेत. यांचे काही एक लफडी नाहीत. हे यांच्यापेक्षा ना इंग्रज परवडले. कारण इंग्रजांच्या काळातली कामं मजबूत होती. ह्यांची उद्घाटनाच्या अगोदरच पडलेले असतात. म्हणजे इतकी ह्यांनी देश नासावलाय, फार विकला म्हणायला हरकत नाही. आपण पाहतोय की ह्याच्यापेक्षा जास्त मी काय लोकांच्या बोलू शकत नाही. प्रतिक्रिया अशा आहेत की कुठलाही पक्ष हा आता नीट राहिलेला नाही, स्वार्थापुरता पक्ष झालेला आहे, असे लोकांचे म्हणणे येत आहे. नसरापूरमध्ये आहोत. नसरापूरमधील आपल्या बरोबर व्यक्ती आहे. आपण त्यांना विचारू की जिल्हा परिषद पंचायत समितीला जे त्यांच्या गणातून व गटातून उमेदवार उभे आहेत ते खरंच विकासावर बोलतात का? आतापर्यंत विकासाबाबत बोलणं झालं तर कुठला हे करल ते करल किंवा नसरापूरसाठी किंवा वेळू नसरापूर गणासाठी मी काय करू शकतो हे उमेदवारांनी सुद्धा त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला पाहिजे. नुसतं ट्रिप वगैरे काढून ह्याच्यातनं काय फायदा होईल का नाही, मतदार जे ते आता ह्याचे संभ्रमात आहे. हे मतदारांना आजर दाखवल्यासारखं होतंय नकळत. कुठेही नेल्यानंतर कुठे हे केल्यानंतर पण मतदान ज्या परिस्थितीत हायवे पट्टा आहे, हा हायवे पट्टा कोणाला मतदान करू शकेल आणि कोण निवडून येऊ शकेल ह्याची गॅरंटी हायवे पट्टा कोणीच देऊ शकत नाही. आपण पाहतो की आपल्या भागामध्ये विकास कामं अजून भरपूर प्रलंबित आहेत. आता कित्येक दिवस झाले रस्त्याचे प्रश्न आहेत. आपण पाहतोय की जागतिक सायकल स्पर्धा आपल्या भागात होत आहे. त्याच्यामुळे काही ठिकाणचे रस्ते
हे चांगले झालेले आहे. पण आपला जो शेलाडी ते वेल्हा रस्ता आहे याच्यामध्ये फक्त दीडघर ते करंजावणे इतकाच रस्ता सायकल स्पर्धेमुळे चांगला झालेला आहे. पण जे खराब रस्ते आहेत याच्यावर आतापर्यंत उमेदवार जो जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल हा त्या रस्त्यावर कुठल्याच प्रकारचे भाष्य करत नाही किंवा शिक्षण असेल, आरोग्य असेल, पाणी असेल, रस्ता असेल याच्यावर कुठल्याही प्रकारचे जे आता जिल्हा परिषद पंचायत समितीला उभे राहिलेले नेते आहेत ते लोकांना कुठल्याही प्रकारचं आश्वासनही देत नाहीत या गोष्टींवर. तर याच्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? याच्याबद्दल एकच मत असं आहे की आता तिकीट कोणत्या पक्षाने कोणाला डिक्लेअर केलंच नाही. त्याच्यामुळे जो जाहीरनामा होणार प्रत्येक पक्षाचा, तर प्रत्येक पक्षाचा जाहीरनामा झाल्यानंतर उमेदवार डिक्लेअर झाल्यानंतर ते त्यांच्या पद्धतीने करतील असा माझा समज आहे. आता तुम्ही जो प्रश्न विचारला की बाबा जो उमेदवार आहे ह्याच्यावर चर्चा करतो का, त्या उमेदवारांना जर कोणत्या गॅरंटी नाही मला तिकीट मिळेल म्हणून, तर ते भाष्य काय करणार? पण असं भाष्य केल्यामुळे जनता तरी पाठीमागे उभी राहील आणि ज्या जनतेचा सपोर्ट आहे त्याच्यामुळे त्या उमेदवाराला तिकीट मिळू शकते. त्याला भाष्य करणारा कुठलाही पक्ष अगोदर हे करणार ना त्यांचा जाहीरनाम्यामध्ये काय करणार कोण. हा, पण आता काही लोक पक्षाचा झेंडा लावून प्रचार करत आहेत. पक्षाचा झेंडा लावला तरी त्यांना प्रत्येकाला गॅरंटी कुठे आहे मला तिकीट मिळेल म्हणून. मग जनतेने त्यांच्यावर कशी गॅरंटी पकडावी की हाच उमेदवार आपलं विकास करेल आपल्या भागाचा? जो तो पक्ष आता डिक्लेअर झाल्याप्रमाणे त्यांना तिकीट वाटप करणार आणि मग तिकीट वाटप झाल्यानंतर आपण आता बघितलेले नगरपालिकेला कुठले तिकीट याला देतो, तिकीट याला देतो, पक्ष फंड वगैरे जसं हे होईल त्याप्रमाणे ते तिकीट देणार आणि त्या चित्र पुढे 15 दिवसात उभं राहणार. मला आता सांगा की आपल्याकडे असा कुठला उमेदवार आहे की तो तुम्हाला वाटतो की विकास करेल तुमच्या निदर्शनात असलेला? असं कोण नाहीये. आलं का लक्षात? असं कोणी नाहीये की बाबा ह्याला तिकीट मिळाल्यानंतर तो करल हे करल, असं नाही ना सांगता येत. आता आपण सगळीकडे पाहतोय काही ठिकाणी ओबीसी आरक्षणामुळे काही ठिकाणी इलेक्शन प्रलंबित आहेत. पण आपल्या इथे जिल्हा परिषद पंचायत समितीला देखील ओबीसीचे आरक्षण पडलेले आहे. तर तुम्हाला काय वाटतं की खऱ्या ओबीसीला पक्षाने तिकीट द्यावं का? खऱ्या ओबीसीला त्याचा न्याय त्याला मिळाला पाहिजे काही झालं तरी. कारण का झालंय कसं माहिती का, जो तो उमेदवार सामान्यांचे आता सामान्य जो हे असेल कार्यकर्ता त्याला सुद्धा त्याचा हक्क मिळाला पाहिजे. सामान्य माणसांना, सामान्य नागरिकाला, सामान्य जो उमेदवार असेल त्याला. आता काय झालेलं आहे की ज्याच्याकडे पैसा त्याच्याकडेच हे झालेलं आहे मतदान. म्हणजे सामान्य कार्यकर्ता पैशापायी आता इथून पुढे ग्रामपंचायतला सुद्धा वंचित होईल अशातली आत्ताची परिस्थिती झालेली आहे. जो सामान्य कार्यकर्ता आहे वर्षभर तो काम करत असतो, 5 वर्ष काम करत असतो, याला त्याला वेळ देत असतो आणि ऐन वेळेस जर एखादा उमेदवार मधून इकडच्या पक्षातून तिकडच्या पक्षात गेल्यानंतर त्याला तिकीट देत असेल तर त्या कार्यकर्ता त्यापासून वंचित राहतो, त्याला न्याय मिळत नाही. किंवा जो आता म्हणजे निवडणुकीमध्ये पैशाचा पाऊस पडतो त्या जो पैसे नसल्यामुळे तो त्या निवडणुकीत मागे पडतो. तो नसरापूर वेळू गटामध्ये आणि गणामध्ये तुम्हाला कसे उमेदवार हवे आहेत? काय झालंय, नसरापूर वेळूगाणाचा आता जो औद्योगिक विकास झालेला आहे आणि नॅशनल हायवे जवळजवळ 30 किलोमीटरचा नॅशनल हायवे त्या एरियातून जातोय. तर त्याच्याकरता सक्षम म्हणजे औद्योगिकरणाला पूरक असे कामं करणारे उमेदवार हे ह्या नसरापूर वेळूगाणात मिळावेत. काही ग्रामीण भाग आहे तर ग्रामीण भागात सुद्धा पंचायत समिती नसरापूर गण असेल तो पूर्ण ग्रामीण आहे. तर तिथे सुद्धा ग्रामीण चेहरा जो ग्रामीण विभागात काम करतो असा चेहरा मिळावा अशी एक प्रामाणिक इच्छा आहे आणि त्यांनी नसरापूर वेळूगाणाला न्याय द्यावा आणि भरपूर विकास करावा हीच अपेक्षा आहे. आता तुम्ही पाहताय की तुमच्या भागामध्ये भरपूर गावभेट दौरे झाले लोकांचे, काही कार्यक्रम झाले महिलांसाठी. तर असे उमेदवार आहेत का की ते विकासावरच फक्त बोलतायत आणि आम्ही विकास करून देऊ, आम्हाला पक्षाने तिकीट देऊ, नाही तर आम्ही अपक्ष राहू, पण आम्ही ह्या भागाचा विकास करू, असे चेहरे तुमच्या भागामध्ये तुम्हाला दिसलेत का? किंवा
जुन्या चेहऱ्यांना तुम्ही वाव देणार आहे की नवीन चेहऱ्यांना तुम्ही प्रोत्साहन देणार आहे? अजून तरी जेवढे इच्छुक उमेदवार आहेत त्यात कोणीच असं दिसलं नाही की जे सामाजिक किंवा विकासावर बोलणारे. सगळे सध्या कोण महिलांना ट्रिपला नेतंय, कोण महिलांकरता कार्यक्रम करतोय, कोण साड्या वाटतंय, परंतु आता विकासावर बोलणारा एकही नेता असा किंवा उमेदवार ह्या भागात नाहीये. तर शक्यतो प्रत्येक पक्षाने उमेदवार देताना विकास करणारा उमेदवार, विकासावर बोलणारा उमेदवार असा उमेदवार द्यावा हीच अपेक्षा आहे. आपण नसरापूरमध्ये आहोत. आपल्या बरं काही व्यक्ती आहेत, आपण त्यांच्याशी बोलू. सर, आपलं नाव काय? मी युवराज वाल्लेकर, नसरापूर. मला सांगा, तुमच्या भागामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि तुम्हाला तुमच्या भागासाठी आरोग्य असेल, रस्ते असतील, सुखसुविधा असेल, या गोष्टींवर बोलणारा नेता मिळाला आहे का? मला माझा गाव माझा अभिमान. मला फक्त माझ्या गावासाठी जो काय आज हे गाव दोन्ही तालुक्याचं मुख्य ठिकाण असून, बोर असेल, राजगड असेल, त्या तालुक्याचं मुख्य ठिकाण असून त्या गावाची सुधारणा जो कोणी व्यक्ती कुठल्याही पक्षाचा असो तो करल, त्याला आमचं प्राधान्य राहील. आपण म्हणतो की आता महिलांसाठी काही उमेदवार काम करत आहेत किंवा बाकीच्या अशा गोष्टी आहेत, पण विकास कामावर बोलताना कुठला नेता दिसत नाहीये. तर महिलांच्या मतदानांवर हे फक्त निवडणूक ही जिंकता येईल का? नाही, विकास कामावर निवडणूक जिंकली पाहिजे. कुठल्याही पक्षाचा कुठलाही नेता असो, पण विकास कामावर निवडणूक जिंकता आली पाहिजे. हे महिलांचं वगैरे हे सगळं तात्पुरतं आहे, पण 5 वर्ष विकास झाला पाहिजे गावाचा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्ही कोणत्या पक्षाचं काम करताल? मी जे आमच्या गावाचं विकास करेल त्या पक्षाचं मी काम करणार. तुम्ही इथून मागे कुठल्या पक्षाला सपोर्ट केला, त्या उमेदवारामागे गेला, असा कुठला पक्ष तुमचा? मी इथून माग काँग्रेस पक्षाचं काम करत होतो आणि त्याच उमेदवारांना आमची पसंती होती. यावेळेस आता परिस्थिती तशी राहिलेली नाही. कुठलाही नेता कुठल्याही पक्षात जातो, त्यामुळं मतदार बी असे झालेत की मतदार बी सम्राट आलेत की बाबा आता नक्की करायचं काय. त्यांचा नेता संध्याकाळी एका पक्षात असतो, सकाळी उठलं की दुसऱ्या पक्षात जातो. त्यामुळं मतदारांमध्ये बी हे संभ्रम निर्माण झालाय की आपण काय करायचं नक्की. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की निष्ठावंत कोण राहिलंच नाही? निष्ठावंत कोणच राहिलं नाही. तुम्हाला यावेळेस तुमच्या भागात कसा उमेदवार हवा आहे? आम्हाला ह्यावेळेस आमच्या भागात जो आमच्या भागाचा विकास करेल असा उमेदवार पाहिजे. आता माझं गाव एवढं मोठं होत चाललंय, तर माझ्या गावाचा कमीत कमी 25-30 वर्षाचा पुढचा विचार करून विकास झाला पाहिजे, एक माझी अपेक्षा आहे. आता आपण पाहतो की तुमच्या नसरापूर गण व गटामध्ये अशी कुठली कामं आहेत की ती प्रलंबित आहेत आणि ते कित्येक वर्ष प्रलंबित आहेत, पण कुठलाच नेता त्याच्यावर बोलतच नाहीये आणि अजून पण त्या गोष्टीवर लक्ष नाहीये की त्या गोष्टी झाल्याच नाहीत. माझ्या गावातली सगळ्यात मोठी समस्या आहे ती ट्रॉफिकची आहे. त्या ट्रॉफिकवर आजपर्यंत कुठलाही नेता आणि कुठल्याही पक्षाच्या पुढाऱ्यांनी त्याच्यावर कुठलाच निर्णय घेतलेला नाही. आमचे जे माझे व्यापारी बंधू आहेत आमच्या गावातले, ते या ट्रॉफिकमुळे इतके त्रस्त झालेले आहेत की त्यांचा विचार कोणच करत नाही. आपण पाहतो की मागील काळामध्ये लोकांचं असं म्हणणं होतं की बदल झाला की नसरापूरचा ट्रॅफिकचा प्रश्न सुटेल, पण असं काही चेहरा दिसत नाहीये. आता बदल होऊन 1 वर्ष झाले, तरी बी हाय त्या समस्या आहेत, त्याच्यावर कोणी काही तोडगा काढलेला नाही. यावर आपलं म्हणणं काय आहे की बदल होऊन देखील जर तोडगा निघत नसेल तर जनतेने काय केलं पाहिजे? जनतेने त्यांचा जो विकास करेल ना त्याच माणसाच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं की कुठल्या पक्षाच्या मागे तुम्ही जाऊ शकता किंवा नसरापूरची जनता जाऊ शकते? नसरापूर मधील जनता हे विकासाच्या मागे जाणार आहे, कायम आजपर्यंत गेलेली, पण तरी बी एवढे त्यांच्या मागे जाऊन बी विकास झालेला नाही. त्यामुळे येणाऱ्या जे पंचायत समिती जेडपीचे जे इलेक्शन राहील त्यामध्ये नसरापूर जनता त्यांना दाखवून देईल कुठल्या पक्षाने विकास नाही केला त्या पक्षाला. मग यावेळेस तुम्हाला असं वाटतंय की विकासावर निवडणूक झाली पाहिजे? हा, विकासावरच निवडणूक झाली पाहिजे. बाकीच्या कुठल्याही फालतू ह्याला बळी न पडता प्रत्येक मतदारांनी स्वच्छ राहून आपला जो विकास करेल त्याला प्राधान्य दिलं पाहिजे. परत एक जुन्या मुद्द्यावर येतो की काही लोकांनी महिलांचं मनधरणी करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केलेले आहेत.
तर याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे की महिला खरंच सत्ता बदलू शकतात या महिलांच्या उमेदवाराची? महिलांच्या ताकद आहे, परंतु असं झालंय आता बहुतेक उमेदवारांनी महिलांना कोणी फिरायला नेलंय, कोणी काही कार्यक्रम घेतल्यात, काय घेतल्यात, पण त्याच महिला वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांकडे गेलेले आहेत. त्यामुळे ते मला नाही वाटत की बाबा त्यामुळं काही फरक पडू शकतो म्हणून. म्हणजे एकच महिला असेल ती तुमच्या बीजेपीच्या माणसांबरोबर बी काय त्यांनी ठेवलं त्या कार्यक्रमात गेल्यात, काँग्रेसच्या माणसांबरोबर गेल्यात, राष्ट्रवादीच्या माणसांबरोबर त्यांचं काय असेल ट्रिप वगैरे ठेवली, शिवसेनेच्या लोकांबरोबर गेल्यात. ही एकच महिला सगळ्या ठिकाणी गेलेली आहे. परंतु त्या महिलेचं जे काय शेवटचं जे मतदान असेल ते ती ठरवणार आहे. त्यामुळे मला नाही वाटत की ह्या कार्यक्रमावरून जास्त काय बैलांवर फरक पडेल म्हणून. या नसरापूर मधील जनतेच्या प्रतिक्रिया होत्या.